सध्या आपण अमरावतीच्या IMA हॉलमध्ये आहोत, जिथे नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने प्रीतिशा एक्झिबिशनचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले। महिलांच्या सशक्तीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनीत विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत। विशेषतः महिलांनी स्वतः तयार केलेले आकर्षक दागिने आणि इथे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। चला या प्रदर्शनीचा एक छोटासा आढावा घेऊया। अमरावती शहरातील IMA हॉल आज गर्दीने फुलून गेलाय। निमित्त आहे प्रीतिशा एक्झिबिशनचे। नवरात्री आणि दिवाळीच्या खरेदीसाठी हा एक खास प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे। या 3 दिवसांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांच्यासोबत शिक्षक संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे आणि माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे देखील उपस्थित होत्या।
आज प्रीती शाह म्हणून प्रीती कराळे आणि शीतल देशमुख यांनी IMA हॉलमध्ये आज या ठिकाणी महिलांचं उद्योजक महिलांचं प्रदर्शनी भरवली. त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि आपल्या सर्वांना 1995 पासून महिला बँकेची अध्यक्ष झालं. महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि महिलांनी उद्योजकांमध्ये आलं पाहिजे यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहिले आहे. 2001मध्ये सिद्धिविनायक महिला बचत गट पतसंस्था मी स्थापन केली आणि त्यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याला उद्योजक महिला तयार झाल्या पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले आणि नेहमी आपल्या अमरावती शहरामध्ये कार्यक्रम आयोजित करत असते. परंतु आज आपल्या अमरावती शहरातील काही महिला अशा आहेत की त्या घरातून बिझनेस करतात. प्रत्येक महिलामध्ये सुप्त गुण असते, तिला वाव मिळाला पाहिजे. म्हणून या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चितच या ज्या काही संस्था आमच्या महिला भगिनी प्रदर्शनी भरवतात आणि त्यातून खऱ्या अर्थानं आमच्या अमरावती शहरातल्या छोटे उद्योजक या ठिकाणी हॉलमध्ये आणतात आणि त्यातून मार्केटिंग झालं पाहिजे. कारण शेवटी उद्योग चालू करणं सोपं आहे, पण मार्केटिंग करणं फार कठीण असतं आणि मार्केटिंग शिकावं लागतं आणि मार्केटिंग कसं केलं पाहिजे. मला असं वाटतं ह्या उद्योजक जे प्रदर्शनी भरते त्यातून खऱ्या अर्थानं महिलांना या ठिकाणी हे प्रशिक्षण मिळतं. स्वतः त्या उद्योग करतात आणि त्यातून त्यांचा बिझनेस वाढते. आज मला या ठिकाणी IMA हॉलमध्ये ज्या उद्योजक महिलांनी उद्योग लावले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते आणि जे आयोजन हे केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. या प्रदर्शनीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले दागिने, आकर्षक कपडे आणि घरगुती वापराच्या वस्तू इथे उपलब्ध आहेत. हे फक्त एक प्रदर्शनी नाही तर महिला उद्योजकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. नमस्कार, मी संपदा मुंजे मसाले हा माझा ब्रँड आहे. आपण बघतो की आजकाल घराघरांमध्ये जे मसाले वापरले जातात त्यामध्ये खास करून जे मसाले असतात त्यामध्ये थोडा का प्रमाणात होईना पण भेसळ असते. पण माझ्या मसाल्यांची खासियत ही आहे की माझे मसाले हे पूर्णतः ऑर्गॅनिक आहेत, नॅचरल आहेत आणि जे मसाले मी तुम्हाला देईल त्याने तुमचं आरोग्य छान होईलच आणि घरात चवही खूप छान येईल. त्यामुळे IMA हॉलला 3 दिवस सुरू असलेल्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा आणि मुंजे मसाले घेऊन जा, ट्राय करा, छान खा, स्वस्त रहा. यावेळी बोलताना आमदार सुलभा खोडके यांनी सर्वांना प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केले. तर नमस्कार, आज मी आलेली आहे प्रिशिता एक्झिबिशनला, जे की आहे IMA हॉल कॅम्प रोड येथे. इथे तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या महिला आहेत ज्या आपल्या हॉबी म्हणून स्टॉल लावत आहे किंवा काही महिलांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि प्रत्येकाचीच पैसाही गरज नसते, पण स्वतःला बिझी ठेवून तुम्ही स्वतःच्या पायावर जेव्हा उभे राहता तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. तर हा कॉन्फिडन्स असाच वाढत गेला पाहिजे यासाठी शीतलताई आणि प्रीतीताई नेहमीच प्रयत्न करत असतात आणि वन ऑफ द फेवरेट एक्झिबिशन आहे हे माझं. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन खूप चांगलं असतं आणि तुम्ही मला नेहमी विचारता कुठनं परचेस करता. तर या एक्झिबिशनला एकदा व्हिजिट द्या. सणांच्या काळात घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी या प्रदर्शनीचा नक्की लाभ घ्यावा. आपल्या अमरावती येथील IMA हॉलमध्ये 3 दिवसाची प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. या प्रदर्शनीमध्ये आता येणाऱ्या दिवसातले दसरा, दिवाळी आणि इतर सण बघता विविध प्रकारचे स्टॉल लागले की जे की पब्लिकला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या इथे अतिशय उत्कृष्ट आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत. माझा स्वतःचा एक स्टॉल आहे, जे आमचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आजकाल तेलांचं चांगलं तेल खाण्याचं प्रमाण सगळ्या लोकांमध्ये वाढलेलं आहे. तर आम्ही कोल्ड प्रेस ऑइल, ज्याला आपण लाकडी गाडीचे तेल असं म्हणतो, खरे ॲग्रो या नावाने आमचं एक प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्टसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि या प्रोडक्टचा लोकांनी चांगल्या तेलाचा एक आस्वाद घ्यावा आणि आपल्या आरोग्याशी एक चांगल्या प्रकारचं काय म्हणतात त्याला आपण खाण्याकडे, म्हणजे आजकाल लोक विविध प्रकारचे तेल वगैरे खातात, ते सगळ्या प्रकारचे तेल आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर सर्व लोकांनी इथे IMA हॉलला व्हिजिट देऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून इथल्या प्रत्येक प्रोडक्टचा लाभ घ्यावा. सगळ्या प्रकारचे उत्कृष्ट प्रोडक्ट आणि घरगुती प्रोडक्ट तुम्हाला इथे बघाव्यास आणि अनुभवास मिळतील. तर अशा प्रकारे प्रीती शाह एक्झिबिशनच्या माध्यमातून महिलांना एक उत्तम संधी मिळाली आहे. हे प्रदर्शन फक्त खरेदीचे ठिकाण नाही तर महिलांच्या कौशल्याचं प्रोत्साहन देणारे एक व्यासपीठ आहेत. नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेले हे प्रदर्शनी 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत अमरावतीकरांसाठी खुले राहणार आहे.